नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आजचा आपला भाग चाललाय 362वा, प्रकरण चाललंय 61वा, बिरह कव अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 75 ते 78. प्रथम आपण ऐकूयात 75वा दोहा. आग लगी आकाश में, झरी झरी परे अंगार. कबीर जल कंचन भया, काच भया संसार. आग लगी आकाश में, झरी झरी परे अंगार. कबीर जल कंचन भया, काच भया संसार. अर्थ ऐकूयात. विरही जनांच्या हृदयाकाशात प्रचंड विरहाग्नी पेटलाय. त्यामुळे काम, क्रोध, लोभादी निखारे जळायला लागलेत. इथे कबीर म्हणतात की त्यामुळे प्रभू प्रेमात विरहीजन शुद्ध सोन्याप्रमाणे झालेत, परंतु संसारी लोक मात्र काचेप्रमाणे राहिलेत, म्हणजेच काचेसारखे दिसत आहेत, कारण त्यांच्या हृदयात विरहाग्नी पेटलेलाच नव्हता. विरहाग्नीत जे खरे साधक असतात ते टिकून राहतात. त्यांचा देह सर्व हीण जळून जाऊन सोन्यासारखा शुद्ध बनतो. संसारी लोक मात्र ही विरह व्यथा पेलूच शकत नाहीत आणि ते पुन्हा संसारातच रममाण होतात. आता ऐकूयात आपण या दोह्यावरची मराठी साखी. हृदयाकाशी आग लागली, काम क्रोध अंगार. विरही जनते कनक जाहले, बाकी काच संसार. हृदयाकाशी आग लागली, काम क्रोध अंगार. विरही जनते कनक जाहले, बाकी काच संसार. पुढचा 76वा दोहा ऐकूयात. लकड़ी जली कोयला भई, कोयला जल भई राख. मैं बिरहिनी ऐसी जली, कोयला भई न राख. लकड़ी जली कोयला भई, कोयला जल भई राख. मैं बिरहिनी ऐसी जली, कोयला भई न राख. अर्थ ऐकूयात. लाकूड जळलं तेव्हा त्याचा कोळसा झाला, आणि कोळसा जळला तेव्हा त्याची राख झाली. पण मी विरहिणी अशी जळते की जळून कोळसाही होत नाही आणि राखही होत नाही. विरहिणी आपल्या प्रेमास्पदाशिवाय जगूही शकत नाही. त्यामुळे कितीही विरहाग्नी पेटलेला असला तरी ती जळून राख होत नाही. तिला सतत मिलनाची आशा सतावत असते. मिलनाच्या आशेने मृत्यूही पावत नाही. त्यामुळे केवळ धुमसणंच तिच्या हाती असतं. आता आपण ऐकूयात या दोह्यावरची मराठी साखी. लाकूड जळले झाले कोळसा, कोळसा जळून राख. विरहिणी ही अशी जळली की ना कोळसा न राख. लाकूड जळले झाले कोळसा, कोळसा जळून राख. विरहिणी ही अशी जळली की ना कोळसा न राख. पुढचा दोहा ऐकूयात 77वा.
पहले अग्नि बिरह की, पीछे प्रेम पिया। कहे कबीर तब जानिए, राम मिलन किया। पहले अग्नि बिरह की, पीछे प्रेम पिया। कहे कबीर तब जानिए, राम मिलन किया। अर्थ, प्रथम हृदयात प्रभूच्या विरहाचा विरहाग्नी भडकतो आणि मग प्रेमाची तहान वाढत जाते. इथे कबीर म्हणतात की तेव्हाच प्रभूच्या मिलनाची आशा आहे. प्रेमाची तहानच भगवंतांच्या भेटीचा उपाय आहे. तहान जेवढी तीव्र असेल तितक्या वेगाने मनुष्य पाणी प्यायला जाईल, तसंच प्रभू भेटीची तहान जेवढी तीव्र असेल तेवढ्या वेगाने भक्त भगवंतांच्या मार्गावर अग्रेसर होईल. आपण ऐकूयात आता या दोह्यावरची मराठी साखी. आधी भडके विरहाग्नी, मग वाढे प्रेम तहान. कबीर सांगे ते भाषा, भेटे तो भगवान. आधी भडके विरहाग्नी, मग वाढे प्रेम तहान. कबीर सांगे ते भाषा, भेटे तो भगवान. पुढचा दोहा ऐकूयात, 78वा. विरहा कहे कबीर सो, तू जिन छांद मोही. पार ब्रह्म के तेज में, तहाँ ले राखो ताही. विरहा कहे कबीर सो, तू जिन छांद मोही. पार ब्रह्म के तेज में, तहाँ ले राखो ताही. अर्थ, विरह कबीराला सांगतो की तू मला सोडून जाऊ नकोस, मला तू सोडू नकोस. परब्रह्माच्या प्रकाशात मला स्थान नाही. कबीरांनी इथे विरहच विरहिणीला आपल्याला न सोडण्याविषयी विनंती करतोय अशी कल्पना केलेली आहे. तर त्याचं कारण म्हणजे जर परब्रह्माचं तेज फाकलं तर विरहिणी त्या परमात्म तत्वाशी किंवा त्या परमतत्वाशी एकरूप होईल आणि मग विरह कोणाच्यावर आश्रयाने राहील. आता आपण ऐकूयात या दोह्यावरची मराठी साखी आणि या साखीबरोबरच आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. विरह सांगे कबीराला मज, नको देऊ सोडून. ब्रह्माच्या तेजामध्ये मी, टिकून कसा राहीन. विरह सांगे कबीराला मज, नको देऊ सोडून. ब्रह्माच्या तेजामध्ये मी, टिकून कसा राहीन.